हॉटेलवाल्यांचा असंच आता डिसिजन येईल कदाचित की रेस्टॉरंट बंद करावे लागतील. सिलेंडर LPG गॅसचं शॉर्टेज चालू आहे, त्यामुळं थोडा प्रॉब्लेम चालू आहे. आमच्या इथं पण एक अजून 4-5 दिवसच चालेल हॉटेल, असं एवढाच गॅस आहे. आणि शॉर्टेज असं आहे की आम्हालाही आता काही वेळापूर्वीच फोन आला होता सप्लायरचा की 2 दिवस फार फार तर 4 ते 5 सिलेंडर्स फक्त सप्लाय होऊ शकतील. गॅसची एवढी कमतरता झाली की आज किंवा उद्यापर्यंतच आपल्याकडे स्टॉक आहे. उद्यापासून जर गॅस नाही आले तर रेस्टॉरंट चालू ठेवायचं, रेस्टॉरंटचे भाडं भरायचं किंवा बाकीचे मेंटेनन्स काढायचे, किंवा आपल्याकडे कमीत कमी बऱ्यापैकी स्टाफ आहे, त्या स्टाफचं पण पोट ह्या आपल्या धंद्यावर चाललेलं असतंय. तर ते काम कसे करणार, त्यांचं घर कसं चालणार आहे? जर हॉटेलच नाही चाललं तर सगळ्यांचेच प्रॉब्लेम होणार. नमस्कार, मी PK बिर्याणीचा मॅनेजर विष्णू गावडे. तर आज आमच्याकडे गॅसची एवढी कमतरता झाली की आज किंवा उद्यापर्यंतच आपल्याकडे स्टॉक आहे. उद्यापासून जर गॅस नाही आले तर रेस्टॉरंट चालू ठेवायचं, रेस्टॉरंटचे भाडं भरायचं किंवा बाकीचे मेंटेनन्स काढायचे, किंवा आपल्याकडे कमीत कमी बऱ्यापैकी स्टाफ आहे, त्या स्टाफचं पण पोट ह्या आपल्या धंद्यावर चाललेलं असतंय. तसेच बरेच ग्राहक आपल्याकडे PK बिर्याणी नावजत असल्यामुळे बरेच कस्टमर आपल्याकडे PK बिर्याणीचा स्वाद घेण्यासाठी इथे असतात. पण तोच जर गॅस जर उपलब्ध नाही झाला तर आपण किचनमध्ये जे कुकिंग करतो, जे जेवण बनवतो, ते जेवण बनवण्यासाठी बरेच अडथळे येतील. आणि आम्हाला सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला गॅस अवेलेबल करून द्यावे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. दादा, तुमच्याकडे किती कर्मचारी काम करतात आणि किती जणांची तुम्ही सॅलरी देतात? म्हणजे जर आता रेस्टॉरंट बंद पडले, जसं कर्नाटकमध्ये ऑलमोस्ट सगळे रेस्टॉरंट बंद झाले, पुण्याची पण परिस्थिती तशीच आहे, तर किती असे कर्मचारी आहेत जे तुमच्या भरोश्यावर म्हणजे त्यांचं जीवन जगतात? तर आमच्याकडे बरेच म्हणजे 60-70 कर्मचारी या आपल्या एक आउटलेटवर अवलंबून असतात आणि 60-70 लोकांची फॅमिली या आउटलेटवर म्हणजे जगत असते त्यांच्या सॅलरीवर. तर तेच जर गॅस जर अवेलेबल नाही झाला तर आम्हाला रेस्टॉरंट पण बंद ठेवावं लागेल. आणि त्याच 60-70 कर्मचाऱ्यांच्या म्हणजे पोटावर एक पाय आणण्यासारखं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर लगेच ॲक्शन घेऊन आम्हाला गॅस अवेलेबल करून द्यावा. नमस्कार, माझं नाव ओजस जाधव, हाऊस ऑफ वेज रेस्टॉरंटचा पार्टनर. आत्ता सध्याला जी परिस्थिती चालू आहे, LPG सिलेंडर गॅसचे शॉर्टेज आणि हे सगळं, तर खूप चिंताजनक आहे ही गोष्ट आता. कारण तुम्ही तसं बघायला गेलात तर रेट्स एक तर ऑलरेडी वाढवलेले आहेत, ब्लॅकमध्ये हे सगळं चालू झालेलं आहे. आणि शॉर्टेज असं आहे की आम्हालाही आत्ता काही वेळापूर्वीच फोन आला होता सप्लायरचा की 2 दिवस फार फार तर 4 ते 5 सिलेंडर्स फक्त सप्लाय होऊ शकतील. आणि ते पुरत नाहीत तेवढे, खरं तर बघायला गेलं तर बिझनेस असा आहे किंवा काय त्याप्रमाणे. आणि हे खूप प्रॉब्लेमॅटिक होणार आहे पुढे जाऊन. आता बऱ्यापैकी हॉटेलवाल्यांचं असंच आता डिसिजन येईल कदाचित की रेस्टॉरंट्स बंद करावे लागतील. आणि जर रेस्टॉरंट्स बंद करायचे झाले आम्हाला, तर आमच्याकडे प्रत्येक हॉटेलला जाई म्हटलं तरी 50-50, 60-60 जणांचा स्टाफ आहे. त्यांचं जेवण खाणं आम्हाला करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ते खूप डिफिकल्ट होणार आहे पुढे जाऊन. त्यांचा रोजगार आता हॉटेलमध्ये काम करून चालू आहे आणि मोस्ट प्रॉबेबली असं होऊन जातं की बाहेर सिटीतून ते चालले आहेत. तर त्यांचं पुढचं भवितव्य कसं असणार आहे? मॅक्झिमम स्टाफ हा सगळ्या हॉटेलमधला हा बाहेरनं झालेला असतो. लोकलाईट फार क्वचित कोणीतरी असतात जे ऑलरेडी सेटल झालेले असतात बाहेरनं येऊन ते, पण बाकी 90% स्टाफ हा सगळा बाहेरनं झालेला असतो. त्यामुळे ते त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट जाणार आहे. आणि त्यांच्याचबरोबर आम्ही जे ओनर्स आहोत, तर आमच्यासाठी ते प्रॉब्लेम्स खूप वाढणार आहेत आता. कारण जर त्यांना आम्ही खायला देऊ शकलो नाही तर ते काम कसे करणार, त्यांचं घर कसं चालणार आहे? जर हॉटेलच नाही चाललं तर सगळ्यांचेच प्रॉब्लेम होणार आहेत ते. आणि आता शेवटचा किती गॅस उरला आहे तुमच्या रेस्टॉरंट? शेवटचा माझा आजचा दिवस जेमतेम जाईल असा आहे, कारण आज वीकडे असल्यामुळे तेवढं मला मॅनेज करणार का आहे. पण पुढचे 2 दिवसच फक्त जर स्टॉक येणार असेल तर खूप डिफिकल्ट होणार आहे. आता तेच प्रयत्न करायचे कुठून काय अवेलेबल होतं, पण फक्त मी एकटा नाही आहे, असे लाखो हॉटेल आहेत पुण्यातील, तुम्हाला माहिती आहे. तर ते आता कोणाला किती काय कसे अवेलेबल होत आहेत ते आता बघूयात पुढे जाऊन. पण प्रयत्न करूयात, मग आपण प्रार्थना करू की लवकर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि सगळं सुरळीत चालू राहील. तर माझं नाव विवेक अरपुडे, मी कॅफे हॉपचा ओनर आहे. आत्ता रिसेंटली वॉर्स वगैरे सगळीकडं हे चालू आहे, आत्ता सिलेंडर LPG गॅसचं शॉर्टेज चालू आहे, त्यामुळं थोडा प्रॉब्लेम चालू आहे. आमच्या इथं पण एक अजून 4-5 दिवसच चालेल हॉटेल, असं एवढाच गॅस आहे. त्यापेक्षा जास्ती तर पुढं काही करू शकत नाही. त्याच्यावरती काय करू काय नाही करू असं सुचत नाही आहे पुढं. आता इथून पुढं हॉटेल चालवायचं कसं? आमचं
सगळ्या बाकीचे वेंडर्स लोकांना पैसे देणार, कसं देणार, सगळं परत EMIs आमचे आहेत, कुठनं चालू करणार. एकच बिझनेस एक आमचा हॉटेल, दुसरं काय स्कोप नाही असं. तुमच्याकडे काम करणारे जे कर्मचारी आहेत ते पण तुमच्यावर डिपेंड आहे. जर रेस्टॉरंट्स बंद पडले, जसं कर्नाटकमध्ये ऑलरेडी तर रेस्टॉरंट पूर्ण बंद झालेले आहेत, तर पुढे काय, म्हणजे इन्कम कुठून राहणार मग? ते आता तेच डोकं काही सुचतच नाही कुठनं काय करणार अचानक कारण की इन्व्हेस्टमेंट केलेली असते एवढं इकडं सगळे, ती घालवणार कुठनं आणि परत पैसे लावा कुठनं आणा, करायचं तरी काय. नवीन बिझनेस ओपन करायचं म्हणलं तरी निदान 6-7 महिने तरी जातील त्याला सेट व्हायला वगैरे. पुण्यातील गॅस टंचाईमुळे आता अनपेक्षित तणाव निर्माण झालेला आहे. त्याचा त्रास जो आहे तो थेट आता पुणेकरांना होतोय, आपल्याला पाहायला मिळतंय. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याचं मागचं जे कारण आहे ते आंतरराष्ट्रीय तणाव आहे. भारतामध्ये जो सगळ्यात जास्त प्रमाणात LPG गॅस जो आहे तो आपण इम्पोर्ट करतो तो दुसऱ्या देशातून आणि सगळ्यात जास्त पश्चिम एशियातून. आणि तिथं जे सध्या वॉर सिच्युएशन चालू आहे किंवा जो आंतरराष्ट्रीय तणाव आहे त्याचा जो त्रास आहे तो आता सध्या भारताच्या समोर आलेला आहे. भारतातले नागरिक तो त्रास आता सध्या सहन करतायत. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कर्नाटकमध्ये बरेचसे हॉटेल्स जे आहेत ते बंद केलेले आहेत, कारण की तिथं LPG गॅसच उरलेले नाही. तर रेस्टॉरंटचं चालणं हे सगळ्यात जास्त अवघड झालेले आहे. आणि त्याच्यानंतर आता जर आपण पुण्याबद्दल स्पेसिफिक बोलायला गेलो तर पुण्यामध्ये पण असा डेटा निघालेला आहे की जिथं 70 ते 80% रेस्टॉरंट्स जे आहेत ते 2 ते 3 दिवसात बंद होण्याच्या कगारीवर आलेले आहेत. त्याबरोबरच ज्यावेळेस आज न्यूज डॉट्स वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स मालकांची जाऊन आपण सगळ्यांनी भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये पण आपल्याला हे कळालं की जे हॉटेल ओनर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे फक्त शेवटचा 1 ते 2 दिवसाचा गॅस उरलेला आहे. त्याच्यानंतर आमच्या सोबतच आमच्या एका आउटलेट्समध्ये कमीत कमी 70 ते 80 कर्मचारी जे आहेत ते काम करतात. जर रेस्टॉरंट्स बंद पडली तर 70-80 परिवार एका आउटलेट्सचे या सगळ्यांना या संकटासमोर जावं लागणार आहे. आणि याची जी आता सोय आहे ती गव्हर्नमेंटनं लवकरात लवकर केली पाहिजे, कारण की फक्त मानसिक त्रास नाही तर आर्थिक त्रासही आता बऱ्याच नागरिकांना होणार आहे. त्याबरोबरच जर आपण बघायला गेलो तर पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या शहरातून जे आहेत नागरिक इथं शिफ्ट झालेले आहेत. मग ते शिक्षणासाठी असो विद्यार्थी किंवा जॉबसाठी बरेच लोक इथं आलेले आहेत. आणि या सगळेजण जे बॅचलर्स राहतात स्पेसिफिक, या सगळ्यांचं अन्न पाणी जे आहे ते बाहेरून असतं किंवा मेसमधून असतं किंवा रेस्टॉरंट्समधून असतं. जर रेस्टॉरंट्स, मेस आणि जे छोटे मोठे जे सगळे हे ठेले आहेत, जर हे LPG गॅसच्या टंचाईमुळे बंद पडली तर मग ह्या सगळ्यांचं अन्न पाण्याचं काय होणार किंवा हे सगळे जेवण कुठून करणार? कारण की कर्नाटकमध्ये जर आपण बघितलं तर ऑलरेडी सगळे रेस्टॉरंट्स बंद पडलेले आहे. आणि तशीच परिस्थिती आता पुण्यामध्ये होणार का? कारण की बऱ्याच रेस्टॉरंट्स ओनरला हा त्रास ऑलरेडी होतोय आणि यापुढे पण आता त्यांच्याशी मागणी आहे गव्हर्नमेंटनं लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन काढा. आता तुमच्या पण आजूबाजूला असा त्रास होतोय का? आणि फक्त रेस्टॉरंट्स नाही तर स्वतःच्या घरामध्ये पण LPG गॅस नसल्यामुळेही त्रास बऱ्याच नागरिकांना होतोय. आता या घटनेवर तुम्हाला काय वाटतंय किंवा गव्हर्नमेंटनं आता याच्यावर कोणते निर्णय दिले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नार.